आज आहे 14 डिसेंबर 2025 रविवार. हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून. मित्रांनो, 15 ते 21 डिसेंबरचा हा सप्ताह ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत खास आहे. आदित्य मंगल योग, सूर्य आणि मंगळाची युती तयार होत आहे, ज्यामुळे मेष आणि मिथुनसह तब्बल 5 राशींचे नशीब सोन्यासारखं चमकेल. करिअर, लव्ह लाईफ आणि संपत्तीचं सुख कुणाला मिळणार आहे? संपूर्ण सप्ताहाचं भविष्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सूर्य धनु राशीत प्रवेश करेल आणि तिथे आधीपासून गोचर करत असलेल्या मंगळासोबत युती करेल. ग्रहकार्यांच्या या शुभ संयोगामुळे आदित्य मंगल योग प्रभावशाली होईल. त्यामुळे मेष, मिथुनसह 5 राशींना संपूर्ण आठवडा सौभाग्यशाली ठरेल. या राशींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे गुंतवणूक फायद्याची ठरेल आणि लव्ह लाईफमध्ये सुखद अनुभव मिळतील. 1. मेष रास. मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी खरंच शुभ आणि भाग्यशाली असेल. तुमच्या राशीतून सूर्यदेव भाग्यस्थानात गोचर करतील आणि मंगळासोबत युती करतील. त्यामुळे तुमचे लाभ आणि प्रभाव वाढतील. सरकारी क्षेत्रात मोठा लाभ मिळू शकतो. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना या आठवड्यात नक्कीच यश मिळेल. वडिलांकडून आणि वडिलोपार्जित संपत्तीतूनही फायदा होईल. प्रॉपर्टीशी संबंधित कामातही यश मिळणार आहे. पण लव्ह लाईफमध्ये संयम ठेवा. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. 2. मिथुन रास. आता वळूया मिथुन राशीकडे. तुमच्यासाठी हा सप्ताह उत्तम असेल. तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल खूप वाढेल. तुम्ही काहीतरी नवीन करण्याची योजना आखू शकता आणि काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. मित्र किंवा नातेवाईकांचे सहकार्य आणि लाभ तुम्हाला मोठी सफलता मिळवून देईल. व्यवसायात भागीदारी असेल तर त्यातून मोठा फायदा होईल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल किंवा पूर्वी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चांगला लाभ मिळण्याचे योग आहेत. लक्षात ठेवा, पती-पत्नीमध्ये मात्र थोडा तणाव किंवा अंतर जाणवू शकतं. तुम्हाला ज्योतिष आणि नशिबाचे मार्गदर्शन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यावर तुमचा विश्वास दाखवा. तुमचा एक क्लिक मला मोठी शक्ती देतो. 3. सिंह रास. सिंह रास, तुमच्यासाठी डिसेंबरचा हा आठवडा सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. तुमच्या राशीचे स्वामी सूर्यदेव तुमच्या पंचम भावात प्रवेश करत आहेत. यामुळे तुम्हाला मोठे लाभ मिळतील आणि संतांकडून तुम्हाला मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचा दबदबा कायम राहील. पदप्रतिष्ठा नक्कीच वाढेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये पूर्वीपेक्षा जास्त रोमॅन्स राहील. थोडक्यात सांगायचे झाल्यास, हा आठवडा तुम्हाला केवळ धनलाभच नाही तर भरपूर मान सन्मान मिळवून देईल. 4. कन्या रास. कन्या रास, या आठवड्यात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला एखादी इच्छित वस्ती मिळाल्याने आनंद होईल. विद्यार्थ्यांची आवड शिक्षणात अधिक राहील. जे लोक टूल आणि ट्रॅव्हल्समध्ये काम करतात त्यांना उत्तम कमाईच्या संधी मिळतील. शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या कमाईत वाढ होईल आणि तुम्ही एखादं नवीन काम सुरू करू शकाल. 5. धनुरास आणि शेवटची अत्यंत भाग्यशाली रास धनुरास. तुमच्यासाठी हा सप्ताह उत्साह आणि ऊर्जेत वाढ करणारा असेल. आठवड्याच्या मध्यापासूनचा काळ खूपच चांगला आहे. या आठवड्याच्या शेवटी प्रवासाची योजना आखली जाऊ शकते. तुम्हाला मित्रसंबंधींसोबत सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल. जुन्या कामांचा तुम्हाला चांगला फायदा मिळेल. तुम्ही धार्मिक किंवा पुण्य कामातही भाग घेऊ शकता. राजकीय संपर्कांमधून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मोठा सहयोग आणि लाभ मिळेल. नोकरीमध्येही अनुकूल परिस्थिती कायम राहील. तर या होत्या आदित्य मंगल योगामुळे भाग्यवान ठरणाऱ्या 5 राशी. नशिबाची साथ मिळव. आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह.